कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नोकरी जाहिरात कट्ट्यामध्ये नवीन रिक्रुटमेंट की जे सर्वजण वाट पाहत होते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IOCL यांच्यातर्फे असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर या पदाकरता विविध जागांकरता नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर या पदाकरता अर्ज करण्याची शेवटची तारीख 28/3/2025 रोजी आहे. तसेच या पदाचं वेतन हे 40,000 ते 1,40,000 इतकं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या पदाकरता कोण अप्लाय करू शकतं, तसंच या पदाकरता कोणत्या प्रोसेसनं आपल्याला हे पद मिळवता येईल, त्याचप्रमाणे विविध असणाऱ्या कंडिशन्स, त्याचप्रमाणे अधिकृत वेबसाईट्स व सर्व निवड प्रक्रिया. तर चला तर मग वेळ न दवडताच बघूया कोणत्या पदाकरता ही जाहिरात निघालेली आहे. तर सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी म्हणून हे जे आहे हे असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पदाच्या एकूण 97 जागा निघालेल्या आहेत. त्याकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर याकरता कोण इलिजिबल आहे ते आपण पाहूया. मात्र त्याआधी आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ मिळतील. तर या पदाकरता जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे MSc केमिस्ट्री किंवा MSc इन केमिस्ट्री शॅल इन्क्लूड ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक ॲनालिटिकल फिजिकल अप्लाइड केमिस्ट्री इंडस्ट्रियल केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीमध्ये एनी अदर ब्रांचेस रिलेटेड टू द केमिस्ट्री, दॅट इज द बायोकेमिस्ट्री, फार्मसी, टॉक्सिकोलॉजी and similar which are shown on the screen, they will not be considered towards the eligibility. म्हणजे केमिकल रिलेटेड ज्या स्क्रीन वरती रेड कलर मध्ये ज्या काही ब्रांचेस दिसत आहेत त्या ब्रांचेसला लोक इलिजिबल नाहीयेत. मात्र वरती ब्लॅक कलर मध्ये जी केमिकलच्या ब्रांचेस दिलेले आहेत ते उमेदवार या पदाला अप्लाय करू शकतात. तर याकरता जे तुम्हाला मार्क्स आहेत ते डिग्री एक्झामिनेशन मार्क्स दिलेले आहेत. म्हणजेच जनरल, OBC आणि EWS कॅन्डिडेट करता जे डिग्री लेवलचे मार्क्स आहेत ते मिनिमम 60% असणं आवश्यक आहे. तसेच SC ST त्याचप्रमाणे PWD कॅन्डिडेट्सना हेच मार्क 55% असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर याकरता अर्ज जो अप्लाय करायचा आहे तो तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे. तसेच या पदाकरता एक्सपिरियन्स हवा आहे. तो एक्सपिरियन्स मिनिमम 2 years ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे आणि तो एक्सपिरियन्स इन टेस्टिंग R&D क्वालिटी कंट्रोल इन पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल, पॉलिमर, फर्टिलायझर युनिट लॅबोरेटरीज अँड और experience in enable accredited laboratory. Experience shall be considered valid only if the lab is accredited in the field of testing with discipline as chemical. The lab should have a scope under group lubricants petroleum and products. Discipline likes mechanical, electrical, electronics, biological, radiological and NDT testing etc. shall not be considered. Means तुम्हाला वरती जे दिलेलं आहे ते एक्सपिरियन्स इन टेस्टिंग पाहिजे, R&D पाहिजे, क्वालिटी कंट्रोल इन पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल, पॉलिमर, फर्टिलायझर याच्यामध्ये पाहिजे. ओके. त्यानंतर ज्या काही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि NDT नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग याच्यातला कोणताही एक्सपिरियन्स कन्सिडर केला जाणार नाहीये. बट टीचिंग अँड रिसर्च एक्सपिरियन्स इन अन अकॅडमिक इन्स्टिट्यूट विल नॉट बी कन्सिडर. जर आता कोण लेक्चरशिप करत असेल तर तो सुद्धा आपल्याला लॅब मधला एक्सपिरियन्स चालणार नाहीये. तर याकरता जी वयोमर्यादा आहे ती 30 वर्ष आहे. त्याचप्रमाणे OBC कॅटेगरी करता 3 वर्षाची सूट दिलेली आहे. तसेच SC व ST कॅटेगरी करता ही 5 वर्षाकरता व फिजिकली चॅलेंज स्टुडंट करता ही 10 वर्षाची अट दिलेली आहे. निवड प्रक्रिया जी होणार आहे ती निवड प्रक्रिया 3 स्टेज मध्ये आहे. एक आहे तुमची जी टेस्ट होणार आहे ती कम्प्युटर बेस होईल, ग्रुप डिस्कशन होईल आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होईल. कम्प्युटर बेस्ड टेस्ट मध्ये मिनिमम 40 मार्क्स जनरल कॅटेगरीला असणं आवश्यक आहे. तसेच SC ST फिजिकल चॅलेंज स्टुडंटना हे 35 मार्क्स पाडणं आवश्यक आहे. तसेच ग्रुप डिस्कशनला ओपन कॅटेगरी करता EWS आणि OBC कॅटेगरी करता 40% मार्क्स ग्रुप डिस्कशन मध्ये पडणं आवश्यक आहे. तसेच SC ST PW यांना सुद्धा 40% मार्क्स पडणं आवश्यक आहे. तसेच याकरता जी ऑफिशियल वेबसाईट आहे
ती ऑफिशियल वेबसाईट आहे www.iocl.com. इथं सुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे ही जी जाहिरात निघालेली आहे या जाहिराती संदर्भामधली ऑफिशियल नोटिफिकेशन ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तर आपण तिथून सुद्धा डाउनलोड करू शकता. तसेच काही अडचण असल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा. आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. धन्यवाद.